हुतात्मा सारखी वेब सिरीज का हटवली? सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार उत्तर देतील का? इतिहास दडवला जातोय, सरकार दखल का घेत नाही? अखिल चित्रेंनी आशिष शेलारांना हा थेट सवाल उपस्थित केलेला आहे। त्यामुळे हुतात्मा सारखी वेब सिरीज का हटवली असा प्रश्न आता सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांना अखिल चित्रे यांनी उपस्थित केलेला आहे। तर अखिल चित्रे यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास सांगणारी हुतात्मा सारखी वेब सिरीज का हटवण्यात आली? याचं उत्तर महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार देणार आहेत का? एरवी इतरांना आम्ही पण मराठीच आहोत असं ऊर बडवून सांगता मग इतिहास दडवला जात असताना सरकार दखल का घेत नाही? हुतात्मा ही वेब सिरीज का हटवली? आम्हाला उत्तरं मिळालीच पाहिजेत। तर या संदर्भात स्वतः अखिल चित्रे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। अखिलजी, तुमचं जय महाराष्ट्र मध्ये स्वागत। हुतात्मा सारखी वेब सिरीज का हटवली असा प्रश्न तुम्ही आशिष शेलारांना उपस्थित केलाय, काय नेमकं तुमचं म्हणणं? नाही, हा प्रश्न उपस्थित केलेला आहे हे त्या प्लॅटफॉर्मला उपस्थित केलेला आहे, ओटीपी प्लॅटफॉर्म आणि त्या चॅनलला उपस्थित असं केलेलं आहे की त्यांना ही अचानक वेब सिरीज काढण्याची बुद्धी का आली, अचानक कोण आहे त्याच्या मागे, त्यांचं कारण काय आहे ते वेब सिरीज काढण्यासाठी? कारण असे अनेक वेब सिरीज त्यांच्या त्या प्लॅटफॉर्मवर आहेत। मग त्याचं उत्तर त्यांनी देणे अपेक्षित आहे। ज्या वेब सिरीज मधनं महाराष्ट्राचा इतिहास, मुंबई आणि मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र कसा झाला त्या लढ्याबाबतीत सगळी माहिती ज्या वेब सिरीज मध्ये आहे, जर त्याच्यात काय चुकीचं असेल तर ते बदल करून परत प्रदर्शित करण्यात यावं। आणि ते जर काढण्यात आलंय तर त्याची कारणं काय आहेत हे त्या चॅनलनी सांगणं किंवा त्या प्लॅटफॉर्मनी, ओटीटी प्लॅटफॉर्मनी सांगणं गरजेचं आहे। आणि वारंवार जे सरकार महाराष्ट्र, मुंबई, मराठी माणूस याच्याबद्दल वक्तव्य करत असतं ते डोळे झाक करून का बसलेलं आहे? त्यांनी याच्यात पुढाकार घेऊन ती वेब सिरीज मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याबाबतीतला आहे, तर त्याच्यात इनिशिएटिव्ह घेऊन का ती वेब सिरीज बंद झाली, ती सुरूच राहिली पाहिजे याच्यासाठी का पुढाकार घेतला नाही, इतकाच प्रश्न याच्यात निर्माण केला। मात्र एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतो अखिलजी की अचानक हुतात्मा सारख्या वेब सिरीजचा मुद्दा ठाकरे गटाकडून का उपस्थित करण्यात आला? अचानक का करण्यात आलं म्हणजे ते अचानक का काढण्यात आलं? मुळात प्रश्न हे असलं पाहिजे की अचानक ते का काढण्यात आलं, त्यांनी ते काढलं म्हणून हा प्रश्न निर्माण झाला ना। आणि हे काढण्यामागचा हेतू काय हे कोणी यांना सांगितलंय का काढण्यासाठी? महाराष्ट्राच्या जनतेसमोर किंवा आजच्या नव्या पिढीसमोर मुंबईसह महाराष्ट्राचा जो महाराष्ट्रातच राहिली पाहिजे मुंबई याच्यासाठी जो संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला या नव्या पिढीसमोर नाही पोचलं पाहिजे का? ह्याच्यासाठीचं हे षडयंत्र आहे का? हा खरा प्रश्न असला पाहिजे। निश्चित। आणि जर प्लॅटफॉर्मने या संदर्भात स्पष्टीकरण दिलं नाही तर तुमची पुढची भूमिका नेमकी काय असेल? ते बघू, टप्प्याटप्प्याने सांगू ते कसं। पहिलं उत्तर तर येऊ द्या, त्यांचं उत्तर काय आहे महाराष्ट्राच्या जनतेसमोर, मुंबईकरांसमोर हे आलं तर पाहिजे की काय आहे, कोणी सांगितलं, त्यांनी स्वतःहून काढलं का, की त्यांना कुठल्या मंत्रालयाकडनं तसे इन्स्ट्रक्शन आहेत का, किंवा काय कोणी ऑब्जेक्शन घेतले आहेत का, कशामुळे त्यांनी ते उतरवलंय, त्याचं पहिलं उत्तर तर येऊ द्या। निश्चित। अखिलजी, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात या प्लॅटफॉर्म कडून काय स्पष्टीकरण येतं आणि त्याचबरोबर आशिष शेलारांची या सगळ्यावरती काय प्रतिक्रिया असते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।